बघा केवढे कपडे. चला एवढे कपडे बिपडे धुते, सर्व आवरते, मग भेटते तुम्हाला. अजून स्वयंपाक बनवायचं ते डिसाईड नाही अजून काय बनवायचं. बाहेर पाऊस पडतोय, रात्रीपासून थोडा थोडा पाऊस पडतोय. चला भेटते तुम्ही. हे माझे सर्व कामं. आता स्वयंपाक बनवायचं पडलं, काय बनवू बघू आता डिसाईड करते. बघा कपडे अजून केवढे पडलेत. अजून हे कपडे सुकत टाकायचे मधलं अजून. पहिला आपण काहीतरी बनवायची तयारी करू, नाश्ता. मग मी पाणी ठेवून घेतलं, इडली बनवायचं डिसाईड झालं तर त्याच्यासाठी पाणी ठेवून 2 मिनटं बघा पाणी टोपामध्ये ठेवून त्याच्यामध्ये थोडं लिंबू टाकलं म्हणजे टोप काढवलं. नंतर मला कळालं मी नारळ आणायला गेली, नारळच नव्हतं घरामध्ये. माझ्याकडे आज हे नव्हतं इडलीचं भांडं. एक होतं ते सासूने अंबरनाथला नेलेलं आणि एक होतं ते वरती होतं. मग सगळं एवढ्या घाईत कोण काढेल, मी काढलंच नाही. मग बघा इडली बनवायसाठी काय जुगार केलं, काय बोलतात चाळणीमध्येच वाट्या ठेवून बनवलं, पण चांगलं झालं इडल्या. त्याच्यातच ठेवून बनवलं, वाट्याचं मध्येच टाकून घेतलं आणि त्याच्यातच बनवली. कारण की अंशू घरी असल्याने लय नाटक करतोय. मग अंशू घरी असला का लय नाटक करतोय, नको ते नको, म्हणून बोलली इडलीच बनवून घे. बघा मी त्याच्यावर चाळणी ठेवली, वरतून चांगलं पॅकवालं झाकण ठेवा म्हणजे फटक्यात होऊन जाईल. मी 4-5 वाट्या भरून घेतल्या तर बघा मग इडली झाली. तोपर्यंत मी पटापट कपडे टाकून घेते. पटली होते तोपर्यंत मी पटापट कपडे टाकून घेते. बघा मी कामावून आले तर दोघांची कशी मस्ती चालू होती. काय करत होता आमची तुम्ही कामाला गेली तेव्हा? काय बनवत होता? आज शिकवलं कोणी दिले अंशूला? कोणी शिकवलंय वर्षाला? सर्व मी एक स्टँड मागवलं, लावायचं शिकवलं, सर्व शिकवलं. ब्लूटूथ कनेक्ट करायचं कोणी शिकवलं? तिला बोल. कोणी शिकवलं? नीट असा. मी एक स्टँड मागवलं होतं फोनचं, तर अंशूने त्याला अख्खं नीटनेटकं लावून दिलं. मला सांगितलं बघ मम्मा याला ब्लूटूथ कनेक्ट करायचं, ते सर्व मला अंशूने शिकवलं. फक्त अंशूला असे फालतू चाळे करायला खूप आवडतं.